चौथी गाडी बाद झाली. बघा लढत, बघा व 8 पाय पडतायत आणि अतिशय सुंदर व अतिशय सुंदर. नमस्कार. नमस्कार. नाना, भुंगा तुमच्या दावणीला आला आणि त्याच्यानंतर तुमचा हात पडल्याच्या नंतर बोलतात ना, विठ्ठल नानांच्या हाताला जादूच आहे. हात ज्या नंदीवरती पडला त्याला वरती काढताय, काय बोलताय? या नंदीच्या शेट बी आपल्या घरी आलं ही मोठा आनंद झाला. दादा, तुमच्या दावणीला कसा काय आला भुंगा? ना शेटचं आमचं अगोदर ठरलं होतं बैल इकडे आणायचं, सरजे गेल्यानंतर ठरलं होतं बैल आणायचं. हा, आणि आज पहिला होता सोन्या, 22-11 सोन्या. कसं काय घडून आणलं, तुम्ही केलेल्या का कोणी? शेटने दोघांनी केलता विचार करून. मिलिंद शेट बद्दल काय बोलताय? कारण का आज सांगायला एवढे कमी आता 2 दिवस आहेत मायापाशी, हा अगदी घरातले संबंध झाले. नक्कीच. म्हणजे बघा, तुम्ही या क्षेत्रामध्ये ना नाना मैत्री मैत्री जोडणारी माणसं पाहिजे, तोडणार नाही पाहिजे. आज सर असते तर सरांची पण कमी भासते नाही का? हो. नाना, खरेदीबद्दल सांगा ना तुमच्या. खरेदी केली आहे अजय शेटने दोघांनी केली आहे खरेदी. हा, नाग्या ना? हा, नाग्याचं म्हणजे कसं काय नियोजन आज केले अजय शेटनेच केले. ओके, कितव्या गटात आहे काय? 27 मध्ये. 27 मध्ये. आणि ड्रायव्हर तुम्हीच असणार का? हो. नाना, आज कोणती कोणती गाडी आणणार आहात तुम्ही? एक नागेची, एक बुलढाण्यामध्ये 3च गाड्या आहेत. ओके, 3 गाड्या आहेत. आणि पहिली गाडी तर तुम्ही सेमीसाठी पात्र केली. मग याच्यानंतर काय म्हणजे असं प्रेक्षकांना काय सांगाल? आज बघतोय तुमच्या सभोवताली एवढी गर्दी, सतत फोटो काढायला म्हणजे तुम्हाला सुट्टी देत नाही. हा, कसं वाटतं नाना? बघा, आज सोशल मीडियावरती ना म्हणजे यंग लोक फॅन आहेत. आता तुम्ही पण यंग पेक्षा थोडंसं जास्त वयाने झालेत, पण आज तुमची पण एवढी म्हणजे एवढी विचारपूस होते, एवढी तुम्हाला मान देतात. आनंद होतो. नक्की नाना, शुभेच्छा देईन या 3 गाड्यांसाठी. सगळ्या गाड्या गुलाला ठेवा. धन्यवाद.